आतात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। शरबिंदु समाकारे स्वरूप परब्रह्म स्वरूपिणी वासरास पीठ निलय सरस्वती नमस्तुते। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलीक नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करो तथा मना माना। पांडुरंगा करो प्रथमना माना। पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू
श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी भरी पायी भरी. आज अखंड हरनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यातील 4था दिवस आहे आणि श्रीमद भागवत कथेच्या या 4थ्या दिवसाला आरंभ करण्यापूर्वी आजच्या कथेचे यजमान या सभेमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या संविध पत्नी सपत्नीक या ठिकाणी ग्रंथांची पूजा होईल. तोपर्यंत भगवंताच्या नामचिंतनाचा थोडासा गजर करूया, कारण आज द्वादशी आहेत. भगवान शंकर परमात्म्याचा प्रदोष वार आहे. त्याला आपण बारस म्हणतो, बारस. आणि अशा या शुभ मुहूर्ताचं औचित्य साधून या व्यासपीठावरती असणारे महाराज भगवंताचे गुणगान करण्यासाठी वेड्या वाकड्या शब्दामध्ये भगवंताचं चरित्र वर्णन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये जो आलेला आहे, याचे जे श्रेय आहे ते माझ्या सद्गुरु माऊली लक्ष्मणदास शास्त्री महाराज यांना जाओ. आणि माझे पहिले गुरु आदरणीय हरिभक्त परायण वैकुंठवासी श्रीराम पाटील पांढरे यांना श्रेय जाओ अशी कामना करतो. आणि भजनाला अनुमोदन देतो. यजमानांना पाचारण करतो की आपण पूजेसाठी येऊन ग्रंथाची पूजा करावी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकार दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकार गायक वादक अशा उघडीच ठेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे
भगवान की जय. बोलो कन्हैया लाल की जय. मंचावर उपस्थित असलेले माझ्या सहकारी मित्रांच्या या सहकार्यातून हा सोहळा आपल्याला आज अनुभवायला मिळतो आहे. सुंदर अशा प्रकारचं गायन वादन मंत्रमुग्ध करून सोडणारे हे कार्य एकमेव आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमाखातर या ठिकाणी एवढा सारा अट्टहास करून ही लोक उपस्थित होतात. अशा गुणीजन मंडळींचं मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय नागेश पाटील जाधव आर्मी मध्ये असून देखील या ठिकाणी आज श्रीमद भागवत कथेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा माझ्या व्यासमंचाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे आदरणीय विठ्ठल पाटील तोरणेकर सुद्धा आज आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथेसाठी हजेरी लावलेली आहे. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. एका 2 तासामध्ये आपल्याला श्रीकृष्ण जन्म श्रीकृष्णाच्या प्राकट्यकरणापर्यंत आपल्याला जायचं आहे. आज थोडस गजेंद्राचं व्याख्यान आपल्याला पाहायचं आहे. बघ तिथून ययाती चरित्र बघायचं आहे. ययाती चरित्र बघितल्यानंतर म्हणजे सोमवंशाला भगवंतांनी कशा पद्धतीने वरदान दिलेलं आहे. देवाचे अनेक अवतार झालेत, वेगवेगळ्या वंशामध्ये झालेत, पण सोमवंशाचा उद्धार देवानी कसा केला बरं का. सोमवंशाला उज्ज्वल कसं केलं भगवंतांनी, सोमवंशांची कीर्ती कशी वाढवली, हे थोडस आपण आज पाहणार आहोत. सूत शौनकांना सांगत असताना निमेष अरण्यामध्ये कथा चाललेली आहे. सूत शौनकांना म्हणतात की मनुष्याने उद्धाराचा तर मार्ग अवलंबलाच महाराज, यात काही नवल नाही. सर्व ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये सर्वांना त्या ठिकाणी असणारी बुद्धी दिलेली आहे, पण सर्वात विशेष अशा प्रकारची एक गोष्ट माणसाकडे दिलेली आहे. सर्वात महत्वाची बुद्धी सर्वांकडे आहे बरं काय. सर्वांना कळते बरं काय, मरणाचं भय कळते बरं काय, पण सर्वाधिक प्रमाणामध्ये जाणीव नावाची जर चीज कोणाकडे दिलेली असेल तर ते मनुष्याकडे दिलेली आहे. का म्हणे एक जाणीवेची कळा, पायाविन पांगुळा वागवितो बरं काय. म्हणून जाणीव ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे की माणसाकडे जास्त प्रमाणामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये जाणीव दिलेली आहे. बुद्धी तर दिलीच, पण जाणीव सुद्धा दिलेली आहे. माणसाला उद्धार कशा करून घ्यावा हे माणसाला सहज कळून जाते. भगवंताच्या चिंतनाने मनुष्य तर तरुणच जातो महाराज. कारण तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा बरं काय, ठसा मारून दिलाय बरं काय. आपण कुठलेही कागदपत्र डॉक्युमेंट तयार करत असताना ग्रामपंचायतचा शिक्का स्टॅम्प मागतात है का नाही. मग घरकुलाचा असो, विहिरीची असो योजना है का नाही, या सगळ्या शासकीय जे काही योजना त्याचा लाभ घ्यायचा असेल
पहिलं रहिवाशी प्रमाणपत्रावर आपल्याला ग्रामपंचायतीचा सरपंचाचा सही सिक्का स्टॅम्प जे काही घ्यावा लागतो ना, तसं महाराजांनी सगळ्यांना स्टॅम्प मारून सांगितलंय, नामधारकाचा ठसा तरले तरती हा भरवसा, तरले तरते 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 हा भरवसा, नामधारकेचा ठसा, तरले तरते हा भरवसा, तरले तरते हा भरवसा, नामधारकेचा ठसा, नामधारकेचा ठसा, तरले तरते हा भरवसा, तरले तरते हा भरवसा. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. माणसं तरतात यात नवल नाही, पशु तरले, पशु पशु सुद्धा तरले, पशुत पशु. जर बिंडोक जर कोणता असेल, बिंडोक प्राणी जो कुठल्याच कोणाच्याच आणि कसल्याच प्रकारची ज्याला शिकवण दिली जात नाही, त्याचं नाव आहे रेडा. है का नाही? रेडा. बघा कुठेही कुठेही सर्कस मध्ये जा, तिथे वाघ, सिंह, बरं काय, मोर पाहायला मिळतात, हरणही पाहायला मिळतात, असे सगळे काही प्राणी पाहायला मिळतात. पण रेडा कुठल्या तरी कोणीतरी पाहिलं का कोण्या सर्कस मध्ये? रेड्याला कोणीच पाळत नाही. सर्कस मध्ये त्याचा काहीच फायदा नाही, ते शिकवलेले शिकतच नाही. पण तोच रेडा ज्ञानोबा रायाला त्या ठिकाणी असणार महाराज त्या रेड्याचा सुद्धा उद्धार करावासा वाटला, आणि ज्ञानोबा रायाच्या संगतीत आलेला रेडा सुद्धा वेद बोलू लागला. हे नवल नाही का महाराज? हे नवल नाही का? तसाच एक प्राणी असा आहे, त्या मागे मागे हत्ती. बरं काय, हत्ती सुद्धा असाच प्राणी आहे. एकदा त्रिकुट नावाचं पर्वत आहे, आणि त्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर विद्यांद्री नावाच्या पर्वताशी सल्लग असणारा एक पर्वत, त्याचं नाव त्रिकुट पर्वत. विद्यांद्री जे आहे दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत असा लांब असा पर्वत आहे. सर्वात मोठा पर्वत जर कोणता असेल तर विद्यांद्री, आणि त्या विद्यांद्री नावाच्या पर्वतावर त्रिकुट नावाची एक टेकडी आहे, आणि त्या त्रिकुट नावाच्या टेकडीवर पठार थोडीशी जागा आहे. त्या पठारामध्ये परिसरामध्ये एक सरोवर आहे,
आणि त्या सरोवराच्या अवतीभवती असणारे महाराज जंगल आहे. त्या जंगलामध्ये राहणारा एक हत्ती, त्याचं नाव गजेंद्र. आणि तो गजेंद्र फार मोठा परिवार घेऊन त्या ठिकाणी असणारा तो राहू लागलेला आहे. आणि राहत असताना त्याला वाटत होतं आता एवढा सारा माझा परिवार आहे, मी फार मोठा भाग्यवान माणूस आहे बरं का. माझ्या एवढा परिवारच कोणाचा नाही आणि मला कोणाचं काही घेणं देणंच नाही. आणि एवढ्या साऱ्या परिवारामध्ये, सोयऱ्या धैर्यामध्ये आता मला कशाची भीती आहे? आणि एवढे सारे लोक असताना मला मरू कसे देतील? असा भ्रम होता त्याचा, असा भ्रम आहे. आणि त्या भ्रमामध्ये तो वावरू लागला, जगू लागला. बरेच दिवस लोटले. एके वर्षी असा दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळाच्या काळामध्ये अनावर्षण झालं, पाऊसच नाही बरं का. आणि थोडस पाणी कुठंतरी त्या सरोवराच्या त्या एका डबक्यामध्ये थोडस पाणी उरलेलं आहे. आणि त्याच पाण्यामध्ये त्या गजेंद्राची त्या ठिकाणी असणारे महाराज जे वैर आहे, दुश्मन आहे, आणि त्याच पाण्यामध्ये राहत होतं. त्याचं नाव आहे मकर, नकर कोणी म्हणतात. आणि अशा त्या मगरीचं त्या ठिकाणी असणार निवासस्थान आहे. तहान तर लागलेली आहे, लेकर कोयाळ करू लागले, बाबा पाणी द्या, बाबा पाणी आणा बरं का. बायको म्हणते पाणी आणा, लेकी सुना म्हणतात पाणी आणा, है का नाही. पाणी 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 अशा प्रकारचा परिवार करू लागलेला आहे. गजेंद्राला वाटलं आता काय करावं. आणि गजेंद्राला वाटत होतं आता आपला एवढा सारा परिवार पाण्या वाचून मरून चाललाय, मग आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याने विचार केला आणि स्वतः समोर झाला. त्याला वाटत होतं इथे आपल्याला धोका आहे, आपल्या परिवाराला धोका आहे. पण त्याने पाण्यापाशी सगळ्या परिवाराला घेऊन गेलं, पाणी पाजलं सर्वांना. पाण्यामध्ये पाणी पाहिल्यानंतर हत्तीला वाटलं थोडस आपण स्नानही करून घ्यावं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, स्नान करावं म्हणून थोडं आतमध्ये घुसला. सर्वांना आपल्या सोंडेने अंघोळ घातली, स्वतःही अंगावर पाणी टाकून घेतलं. आणि कमळाचं त्या ठिकाणी असणारी एक जाळी समोर दिसत होती. त्या कमळाच्या जाळीची फुलं बघितल्यानंतर त्याला थोडस वाटलं हे फुलं विस्करून टाकून द्यावं. जाळीला बघितलं की हातीला वाटलं त्या जाळीला आपण काय करावं, विस्करून टाकावं. म्हणून थोडा अजून थोडं आतमध्ये घुसला. आतमध्ये घुसल्यानंतर असे कितीतरी दिवसापासून, कितीतरी वर्षापासून त्या हत्तीची वाट बघणारी मगर आपल्या टपक्यामध्ये येऊ दिलं हत्तीला महाराज. आणि ती काळ मगर, मगर जी आहे काळ आहे, काळ बरं काय. आणि ती वाट बघत होती, घडी घडी तुझी बरं काय, घडी घडी काळ वाट तुझी पाहे, अजून किती आहे अवकाश बरं काय. काळ आपली सुद्धा वाट बघू लागली. त्या गजेंद्राचं काय घेऊन बसल्या, आपल्या या गजेंद्राचा विचार करा. ते काळ रूपी मगर वाट बघू लागले आणि टपक्यात येऊ दिलं महाराज. आणि आल्या आल्या पाय पकडला मगरी, पाय पकडला. आणि पाय पकडल्यानंतर त्याला आतमध्ये खेचायला लागले. आणि हातीने खूप आरडाओरड केला, त्याला झिंजडे मारले, त्याला सोडून घेण्याचा प्रयत्न केला. पण काही मगरीची अशी मगर मिठी जी आहे ती फार पकड जबरदस्त असते महाराज, ती कोणाला सुटत नाही. हत्तीने काय केलं, ओढण्याचा खेचण्याचा प्रयत्न केला, पण हत्तीचा जो जोर आहे तो जमिनीवरच, खूप शक्तिशाली आहे पण जमिनीवरच चालते त्याचा जोर. पाण्यामध्ये मगरीचा जोर चालतो,
मगरी पुढे पाण्यामध्ये हत्तीचं काही चाले ना, नेलं तिकडे चाललाय. जिकडे जिकडे ओढू लागले तिकडे तिकडे सहज चालले महाराज, काही चालत नाही. वेळ प्रसंग जर आला तर माणसात काहीच उरत नाही. तुम्हाला सांगतो, काही चालत नाही माणसाचं, तो कितीही शक्तिशाली असू द्या. त्यावेळेस त्यांनी परिवाराला हाक मारली, अरे ओढा मला खेचा, मी मरतो, आता वाचवा रे मला. हे का नाही, धावा करू लागला, याचना करू लागला महाराज, मदतीची याचना करू लागला. कोणी कोणी त्या ठिकाणी असणार येईना. स्वतःच्या जीवावर आल्यानंतर कोणी कोणाचं नसतं महाराज. लेकर ओढण्याचा खूप प्रयत्न केले, मुलांनी धरले, कुठवर ओढतात, खूप ओढण्याचा प्रयत्न केले, पण मगरीची ताकद अशी होती की मगरी पुढे सगळेच त्या ठिकाणी असणारे हताश झाले, हतबल झाले, काही काही चाले ना. शेवटी म्हातारी जी बायको होती महाराज उभी टाकून काठावर, ती बायकोने सांगितलं, हो बापू पाय घसरल, दुरूनच ओढा. पोरायला सांगू लागली, पोरो सांभाळून ओढा, अरे म्हातारं गेलं तर जाऊ दे, तुमच्या जीवाला काही होऊ नये, त्याचं काय व्हायचं आहे. बरं का, ही माणसाच्या जीवनाची अवस्था आहे. तुम्हाला सांगतो, कोणी कोणाचं नाही, बायको कोणाची नाही, लेकरं कोणाची नाही, कोणी कोणाचं नाही महाराज. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही आ आ नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचा, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयीर. बहीण कुणाचा, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे प्राण. मानती जाशील एकट्या प्राण्या, आणती जाशील एकट्या प्राण्या, माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी. सर्व लेकर सोडून दिली महाराज आणि आपापल्या जाग्यावर गेले. कोणीच कोणीच त्या ठिकाणी असणार समोर येईना, कोणीच कोणाची सोडवणूक करत नाही. बरं का, गजेंद्राला वाटलं आता आपलं कोणीच नाही. बरं का, शेवटच्या का टप्प्यात होईना महाराज, माणसाला कळावं, शेवटच्याच का क्षणाला होईना माणसाला कळावं, स्मरण यावं, त्याला स्मरण व्हावं.
आणि त्याच वेळेस गजेंद्राला वाटलं आता आपलं कोणी नाही आहे, आता एका भगवंता वाचून असणार आपलं कोणी नाही, आता त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून गजेंद्राने असणारी हाक मारली महाराज. गजेंद्राने हाक मारली, भगवंता तुझं वाचून आता कोणी नाही महाराज, आता याच संकटातून मला सोडव, माझी सोडवणूक कर, माझी सुटका कर, अशा प्रकारची याचना करायला लागलेला आहे. कोठी गुंतलासी द्वारकी छराया, कोठे गुंतलासी द्वारके छराया, कुठे गुंतलासी द्वारके छराया, कोठे गुंतलासी द्वारके छराया, हो कुठे गुंतलासी द्वारके छराया, कुठे गुंतलासी द्वारके छराया, हो कुठे गुंतलासी द्वारके छराया, कुठे गुंतलासी द्वारके छराया, वेळ कसा कळाला विएल्या, वेळ कसा कळाला विएला, दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे, दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे, हो दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे, दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे, वेळ कसा कळाला विएला, वेळ कसा कळाला विएला, दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे, दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे, हो दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे, दीनानाथ बीजा सांभाळ्या पुढे. आराधना चाललेली आहे, भगवंताची त्या ठिकाणी असणारं स्मरण केलं गजेंद्राने, आणि म्हणू लागला, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला. का वेळ लागलं तेव्हा, कुठं गुंतलीस, कोठे गुंतलीस. आणि असा धावा करण्याबरोबर वैकुंठामध्ये रुक्मिणी माता महाराज लक्ष्मी माता ताट मांडून देवाच्या समोर आणून ठेवलेली. जेवणाची वेळ आहे, देव जेवायला बसलेली आहेत, आणि रुक्मिणी मातेने ताट समोर ठेवलं, आणि आता तर भगवान परमात्मा जेवणार एवढ्यामध्ये गजेंद्राची हाक ऐकू गेली. गजेंद्राची धाव त्या ठिकाणी असणार हाक ऐकण्याबरोबर भगवंतानी गजेंद्राच्या धावण्या त्या ठिकाणी असणार धावले. ते कसे धावले, रुक्मिणीने सांगितलं, आता कुठे चालल्या, 2 घास जेवून जा. आणि त्यावेळेस भगवंतानी 2च शब्द, 2च त्या ठिकाणी असणार, एकच शब्द त्या ठिकाणी असणार उच्चारलं, आणि हे शब्द त्या ठिकाणी रुक्मिणीच्या कानावर फक्त हा शब्द ऐकले. रुक्मिणीला हा शब्द ऐकू आला महाराज, आणि ती म्हणेपर्यंत असणारा कुठं गजेंद्राजवळ हजर झाले. गजेंद्राने ती शब्द अक्षर ऐकलं बर काय, आणि रुक्मिणी मातेनं, त्या लक्ष्मी मातेनं हा शब्द ऐकला. एवढी तातडी केली महाराज, हाकेसरशी घाली उडी, हाक मारल्या मारल्या महाराज गजेंद्राचा धावा तुवा
केला विठाई. बरं काय, हाकेसरशी धावले आणि दिलं सुदर्शन सोडून महाराज. आणि ते सुदर्शन येऊन त्या ठिकाणी असणार नकराला त्या ठिकाणी असणार मारलं. 2 तुकडे केले त्या मगरीचे आणि गजेंद्राला अलगत त्या ठिकाणी असणारे सोडवलं. पशुच पशु पण मरणोन्मुखाच्या काळामध्ये शेवटच्या श्वासाला असणार भगवंताचं स्मरण त्याला घडलं. का घडलं याचं कारण आहे. उगच कोणाच्याही मुखाला त्या ठिकाणी भगवंताचे नाव येत नाही. त्याच्यासाठी सराव करावा लागते, वाणी अनावर व्हावी लागते. त्या वाणीला असणार काय गोडी लागावी लागते. उगच त्या ठिकाणी सजासजी भगवंताचं नाव मुखाला येत नाही. मरणोन्मुखाच्या काळामध्ये आम्हाला दुसरंच आठवते. आम्हाला लेकी आठवतात, आम्हाला गुर ढोर बर काय शेत शिवार घर दार हे स्मरणात असतात. आज्या बाबा मी आलो, बर काय मी आलो. आणि त्या म्हाताऱ्याला विचारावं, महाराज काय खाता, काय खाता, काय काही करून आणू काय काही. ते म्हातारं काय मागावं महाराज. शेवटची इच्छा आहे. अरे गावात भागवत चाललाय, मला जरा घेऊन चला तिथपर्यंत म्हणणार. वाटीभर रस्सा भेटते काय रे, रस्सा म्हणते आणि बोंबलत बसा, हे का नाही. युगानुयुग आणि हे कुठं जाते महाराज, ही वासना आहे, हे पुन्हा पुन्हा अधोगतीला आणते. म्हणून त्याच्यासाठी रात्रंदिवस भजन करावं. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया. जिसे पाना था उससे तो खो दिया रे, जिसे पाना था उससे तो खो दिया रे, जिसे पाना था उससे तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे. जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उससे तो खो दिया रे, जिसे पाना था उससे तो खो दिया. अमृत छोड़ के पीता है शराब रे, भगवान से नाम से मोह लिया रे. अमृत छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मोह लिया रे. अमृत छोड़ के पीता है शराब रे, भगवान से नाम से मोह लिया रे. क्या किया क्या किया क्या किया
किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जे करण्यासाठी आलोय आम्ही तेच विसरून गेलो वंदनीय राष्ट्रसंतांची वाणी आहे अमृत चोड़ा पिता है शराब तू भगवन के नाम को मोड लिया भजनाला म्हणलं की नको तोंड मंगळ करतोस आणि शिवला बरं जातोस हे सांगितलंय महाराज म्हणून भजनाला ज्यांनी टाळाटाळ केली त्याला पछतावल्याशिवाय दुसरा पर्याय नाही केसाचं आणि दाताचं भांडण झालं महाराज बर का मला असे चिटकुले सांगा वाटत नाहीत पण एक दृष्टांत म्हणून सांगावं लागतं केसाची आणि दाताची भांडणं झाली वैर झालं ईर्ष्या वाटू लागली एकमेकाबद्दल त्या ठिकाणी असणार महाराज ईर्ष्या वाढली आणि दातानी केसाची टिंगल करू लागली केसाची टिंगल करू लागली बघा आम्ही काय महालामध्ये आहो किती मजेमध्ये आहो बघा आमचा कलर कसा आहे आणि तुमचा बघा काळा भोर टिंगल उठवले महाराज दातानी केसांची आम्ही बघा किती महालामध्ये आहो किती सुखरूप आहो आणि बघा आमचा कलर आणि बघा कुठे तुमचा कलर केसांची थट्टा करू लागले आणि एके दिवशी केसांनी त्या ठिकाणी असणारे महाराज सगळा समाज एकवटून एकजूट तयार केली त्यांनी तप करायला सुरुवात केलं आणि तपाच्या अंती त्यांचाही कलर बदलला आणि हळूहळू ते केस पांढरे झाले त्या दिवशी दातांचा त्या ठिकाणी असणारा महाराज काय झाला पाडाव झाला पराजित झाले दात त्याने म्हणले काय फायदा आहे म्हणले आता राहून आणि त्याने एका दिवशी महालाचा त्याग केला आणि गळून गेले दात काय केले त्याग केला घराचा म्हणले काय फायदा आहे घरात राहून तरी त्यांनी त्याग केले आणि त्यागासरशी त्यांनी घराचा त्याग करून बाहेर पडले ज्या दिवशी ते बाहेर पडले आणि त्या दिवशी या शरीराला भजन करावं वाटू लागलं भजन करण्यासाठी दाताची गरज आहे आणि हे जोपर्यंत महालात आहे तोपर्यंत करून घ्यावं दात पल्ल्यावर भजन करतो म्हणल्यानं भजन होत नाही म्हणायचं असते एक आणि बोलून जातो एक धन्य धन्य नाम देवा म्हणून भजन त्या ठिकाणी असणारा करायचा योग जे आहे त्याला काही वय आहे त्याला काही मर्यादा आहे बरं का आणि म्हणून त्याच समयाला जर आम्ही भजन करू तर योग्य आहे महाराज म्हणून दात जर पडले तोंडाला बोलता येत नाही स्पष्ट त्या ठिकाणी असणारा आमचा उच्चार निघत नाही आजोबा अहो मना विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं तर इथल करते आहे का नाही इथल का तिथल काय फायदा आहे आता इथल का तिथल बरं का आणि म्हणून त्याच्यासाठी जोवरी हे सिद्ध आहे जोवरी हे सिद्ध आहे भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से भजन करो भरी जवानी में बुढ़ापा देखा के
ने देखा. बर का, म्हातारपर कोण बघितले महाराज, म्हणून त्याच्यासाठी कल करेशो, आज कर, आज करेशो अभी कर, आताचे आता करा. बर काय, आणि त्याच्यासाठी तातडी करा, उठा वेग करा आणि शरणधा उद्धारा पांडुरंगा, म्हणून त्याच्यासाठी घाई करा. म्हणून अशा पद्धतीने महाराज भगवंताचा दावा केला. देवाला व्हायलं काय, एकच फुल कमळाचं सुंदेमध्ये, आणि तेच एक फुल त्या ठिकाणी असणाऱ्या गजेंद्रानं व्हायलं. भगवान परमात्म्याने त्याचा उद्धार केला. बरं काय, आणि हे फक्त फुलाचं संयोगाने गजेंद्राने भाव व्हायलाय, आणि देवाला दुसरं काही लागत नाही, भावच लागतो. देव हा भावाचा भुकेला आहे. बर काय, देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, सांढोरे वैकुंठीची, सांढोरे देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला देव भुलला भावासी. देव जो भुलला तो भावाला भुललाय महाराज, आणि भावाचाच भुकेलाय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त प्रेम पाहिजे, त्याला पाहिजे भाव, आणि गजेंद्राने तेच व्हायलं. एका फुलाच्या माध्यमातून देवाला भाव व्हायला, आणि म्हणून भगवान परमात्मा वैकुंठ सोडून देऊन आले. बरं का? सोडून या वैकुंठाशी, आणि देव भुलला भावाशी. आणि अशा पद्धतीने गजेंद्राचा उद्धार झाला महाराज. प्रल्हादाचं चरित्र सांगून समुद्र मंथन कथा, बळी वामन कथा, मत्स्य अवतार, असे बरेच कथा त्या ठिकाणी असणाऱ्या सांगून झालेल्या आहेत. च्यवन ऋषीची कथा येते, निमी राजांची कथा आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार सांगितला आणि चंद्रवंशाचं वर्णन केलं. बरं काय, कृष्ण लीलेकडे वळूया आपण. चंद्रवंशाचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे. एकदा चंद्र भगवान परमात्म्याकडे गेला आणि चंद्राने सांगितलं, म्हणले देवा आम्ही काय पाप केलोय, आमचा का उद्धार करत नाही. तुम्ही सर्व वंशामध्ये जन्म घेतलाय, सूर्यकुळामध्ये जन्म घेतलाय, सूर्यकुळाचा तुम्ही उद्धार केलेला आहे, इक्ष्वाकू कुळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी असणार अवतार घेतलाय, आणि आमच्याच त्या ठिकाणी असणारा अवीर का केला, आमच्या वंशामध्ये का जन्माला आला नाही. बरं काय, आणि आमचंच नाव रोशन का केलं नाही. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हणले तुमच्या पण अवतारामध्ये मी येणार आहे, तुमच्या सुद्धा वंशाचं त्या ठिकाणी असणारं नाव रोशन मी करणार. आणि म्हणून भगवान देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन,
बरवे झाले बरवे झाले दोष झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले. आणि म्हणून चंद्रवंशामध्ये भगवान अवतार घेण्याचं आश्वासन चंद्राला दिलं आणि त्याला समाधान केलं महाराज. बरं का? आणि चंद्रवंशामध्ये ययाती नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे आणि त्या ययातीची त्या ठिकाणी असणारे एकदा रपेट चाललेली आहे घोड्यावरून आणि घोड्यावरून जात असताना अरण्यामध्ये मरगेला गेलेल्या राजाला बाजूला एका विहीर आहे आणि त्या विहिरीतून आवाज एका महिलेचा येऊ लागलेला आहे आणि मग त्यांनी विहिरीजवळ घोडा उभा केलेला आहे. घोड्यावरून राजा उतरला आणि विहिरीमध्ये डोकावून बघते तर काय एक विहिरीमध्ये एक मुलगी पडलेली आहे आणि मुलगी त्या ठिकाणी असणारे दिसल्यानंतर राजानी त्या मुलीला त्या ठिकाणी असणारा हात दिलेला आहे आणि दोर सोडून त्या ठिकाणी असणार आधार देऊन तिला काढलेला आहे आणि काढल्यानंतर जिने हात धरला होता त्या मुलीने राजाकडे याचना केलेली आहे महाराज. त्या मुलीने सांगितले, महाराज तुम्ही परपुरुष आहात, मी परनारी आहे, मी कुमारिका आहे, मी अजून कोणाचा त्या ठिकाणी कोण्याच पुरुषाचा हात हाती धरलेला नाही आणि जे काही मी धरलाय ते आता पुन्हा कधी सोडणार नाही महाराज. अरे बर काय. आणि काय सांगितलं अजून म्हणते की कृपा करून असणारा हा हात माझा आता सोडू नका. तुम्ही सभ्य पुरुष दिसतात, तुम्ही राजकुमार दिसत आहात आणि म्हणून त्या ठिकाणी असणार अशी याचना केलेली आहे आणि अशी याचना केली असताना त्याने सांगितलं मी क्षत्रिय आहे, तुम्ही ब्राह्मण. आणि ती खरंच ब्राह्मणाची मुलगी होती, सर्व हकीकत तिने सांगितलं होतं. एका राजांची मुलगी तिची मैत्रीण होती. वर्षपर्वा नावाचा राक्षसांचा राजा, त्या वर्षपर्वाची मुलगी आहे आणि त्या मुलीनं या महाराजांच्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी अरण्यामध्ये आले होते, उद्यानामध्ये खेळायला आले होते आणि त्या विहिरी जवळ आल्यानंतर विहिरीत पोहत होते महाराज. वर्षपर्वा हा राक्षसांचा राजा आहे आणि शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आहेत. शुक्राचार्याकडे जे काही विद्या होती ती देवलोकाकडे नव्हती. एवढी सरस आणि एवढी त्या ठिकाणी असणार महाराज विद्या, संजीवनी असणारी ती विद्या महाराजाकडे होती आणि म्हणून राक्षस लोकांनी त्या गुरुला जवळ केले होते. बरं काय. त्या गुरुला जवळ केले आणि गुरुला त्या ठिकाणी असणारा बहुमान दिला, पद दिलं, संपत्ती दिली आणि संपत्तीच्या सत्तेच्या या लालसेपोटी त्याला त्या गुरुला त्या ठिकाणी असणारे लोभ निर्माण झाला आणि लोभापोटी आपला धर्म आपलं कर्तव्य विसरून राक्षसांची गुलामी करू लागला. त्याचं नाव शुक्राचार्य. बरं का. फार मोठा इतिहास आहे तो. आता त्या इतिहासाला आपल्याला हात घालायचा नाही. ते शुक्राचार्य गुलामी करू लागले, तळवे चाटू लागले महाराज राक्षसांची. आणि इंद्राला वाटलं हे दोघं एकत्रित जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला सुख पडू देईनात म्हणले. पारमार्थिक लोकाला सुख पडू देणार, सज्जनाला सुख पडू देणार. मग त्याच्यासाठी काय करावं, याच्या दोघात कशी भानगडी लागतील याचा त्या ठिकाणी असणारा संधीचा फायदा, हा चालून आलेला फायदा आता सोडायचा नाही म्हणले. त्या दोन्ही मुली आपल्या आपल्या त्या ठिकाणी असणारी सांगातिनीला घेऊन विहिरीमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या होत्या. काठावर कपडे ठेवलेले आहेत. इंद्राने वाऱ्याला आज्ञा दिली, म्हणले आता वाऱ्यालाच सांगितलं आता घोटाळा म्हणले थोडं. बरं काय. फाटोळ सुटली, कपडे ठेवलेले होते, सगळे कपडे मिसळून टाकले महाराज.
कोणाचे कपडे कोणीही त्या ठिकाणी असणारे घालावेत आणि त्या कपड्याहून वाद सुरू व्हावा, भानगड्या लागाव्या असा विचार केला. वाटोळ आली हिरीवर आणि तेवढ्याच क्षणापुरती वाटोळ आली आणि वाटोळ आल्यानंतर सगळे कपडे मिसळून टाकून दिले आणि इंद्राने हळूच त्या ठिकाणी असणारा आवाज काढला पुरुषाचा आणि कोणीतरी पुरुष आला ग बाई म्हणले आणि ताबडतोब त्या वर आल्या आणि कोणी ज्याला जे सापडेल ते कपडे घातले. त्यावेळेस ते देवयानी नावाची महाराजांची मुलगी राजाच्या मुलीचे कपडे घातले आणि राजाच्या मुलीने पाहिलं तर काय आपले कपडे जाग्यावर नाहीत, आपले कपडे दुसऱ्यानेच घातले. एका महाराजांच्या मुलीने आपले राजवस्त्र घालावेत काय, तिने सांगितलं अगं दे म्हणले माझे कपडे, तुला काय अधिकार आहे म्हणले एवढे भारीचे कपडे लिहून, कधी माहित आहे कोण्या जन्मात घातल्या, कोण्या जन्मामध्ये तुम्ही असले कपडे लिवल्या म्हणले एवढे भारीचे भरजरी कपडे, भिकारडी कुठली, काढ माझे कपडे. आणि तिने हिसकावून घ्यायला सुरुवात केली. भिकारडी म्हणण्याबरोबर राग आला तिला. अगं म्हणलं तुमचं चाललंय ते कोणाच्या जोरावर, माझ्याच बापाच्या जोरावर. माझ्या बापाने जर एक थोडं जरी तुमच्यापासून दूर झालं तर तुमचं राज्यही राहीना, तुमचं पदही राहीना, तुमची संपदाच जाते म्हणले सगळे. कोणाच्या जीवावर म्हणले. आणि दोघीमध्ये वाद झाला. राजाच्या मुलीने दांडगाई केली आणि महाराज त्या मुलीला, महाराजांच्या त्या बामणाच्या मुलीला दिलं विहिरीत टाकून, विहिरीत सोडून दिले आणि सांगितले अगं म्हणले आता कोणीच गावात जाऊन काही बोबाटा करायचा नाही, बरं काय, कोणालाच काही कळता कामा नये, या कानाचं त्या कानाला खबर कळता कामा नये, जर कळालं तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. आता राजाची मुलगी आहे, कोण भर शब्द सुद्धा काढला नाही महाराज. आणि ती मुलगी त्या ठिकाणी असणारी त्या ययातीच्या हाती त्या ठिकाणी असणारी सापडली. ययाती नावाचा राजाने तिला वाचवलं, वर काढलं, ती घरी आली आणि महाराज त्या ठिकाणी असणारी ती रडत रडत आली. राजा निघून गेला आणि सांगितली म्हणले बाबा म्हणले आजपासून त्या वर्षपर्वा नावाच्या राजाकडे जर तुम्ही जात नसाल तर तुम्हाला या मुलीला त्या ठिकाणी असणारं पाहता येईल. आणि जर करता तुम्ही वर्षपर्वाच्या घरी जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला ही मुलगी तुमची मुलगी म्हणून सापडणार नाही, तर उद्या तुम्हाला तिची लाश सापडेल म्हणून. बघा अशी ती म्हणाली. का लाडात वाढली होती महाराज, एकुलती एक आहे, एकुलती एक मुलगी लाडात वाढलेली, ती अशा पद्धतीने महाराजांना बोलायला सुरुवात केली. आणि मुलीच्या हाताला त्या ठिकाणी असणारा तो बळी पडला आणि राग आला महाराज त्या कोणाला तर त्या ऋषीला, कवी मुनीला, शुक्राचार्याला राग आला आणि राग त्या ठिकाणी असणारा तो वर्षपर्वाला बांधण्यासाठी गेला. चांगलाच का रे, चांगलाच का? आणि मग वर्षपर्वांना भांडायला त्या ठिकाणी असणारा सुरुवात केलेल्या वर्षपर्वाने सांगितलं म्हणले महाराज काय नेमकं काय झालं माझा, का तुम्ही त्याग केलेला, का त्याग केलेला आहात तुम्ही, आणि एवढं काय तुमच्यावर त्या ठिकाणी असणारा संकट आलेलं आहे. त्याने सांगितलं जर विचार म्हणले तुझ्या मुलीला, जा आणि विचार तुझ्या मुलीला काय कृत्य केलेली आहे. माझ्या मुलीला एका विहिरीमध्ये ढकलून देऊन घरी आली म्हणले. आणि त्यावेळेस वर्षपर्वाची मुलगी जी आहे शर्मिष्ठा, त्या मुलीला त्या ठिकाणी असणारं बोलवलं गेलं, तिने कबूल झाली. महाराज बरोबर आहे म्हणले. असा असा प्रकार घडला. बोलाने बोल वाढला, भांडण वाढलं, राग वाढला, है का नाही. बोला बोलानेच भांडणं वाढतात आणि भांडण वाढलं की राग वाढते, राग वाढला की विनाश होते, है का नाही. आणि अशा पद्धतीने झालं. आणि त्यावेळेस महाराज सांगितले म्हणले आजपासून मला फोन लावायचा नाही, काही कारण सांगायची नाही, अडचण सांगायची काही काही सांगायचं नाही म्हणले. आता तुझं तू बघ बाबा म्हणले. बरं का, नाही नाही महाराज असं कसं,
आणि असं काही करू नका, तुमच्याशिवाय माझं पान सुद्धा हलत नाही. वाटेल तर त्या ठिकाणी असणार हे संपूर्ण राज्य तुम्हाला दान देतो, बरं का. वाटेल तर माझा प्राण देतो. गुरुदेव माझ्यावर कृपा करा, तुम्ही माझा त्याग करू नका. आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीची सेवा करण्यासाठी अजन्म कुमारी राहून जर त्या ठिकाणी असणार माझ्या मुलीच्या दिलेल्या घरी जर तुझी मुलगी राहत असेल, सेवेसाठी दासत्व पत्कारत असेल, तर तुला मी माफ करीन. बघा केवढं मोठं धर्मसंकट आहे. आता काय करायचं? त्यावेळेस महाराज नाईलाज झाला. मुलगी मात्र काय होती, फार सुशील होती महाराज. तिने विचार केला, म्हणले माझ्या एकटीच्या जर विचार केला तर संपूर्ण राज्य बुडून जाईल, विनाश होईल, बर काय, बापाचा नाश होईल. म्हणून तिने विचार केला, महाराज मलाच नाही तर नाही म्हणले, बर काय. पण राजाचं राज्य पण बापाचं त्या ठिकाणी असणार हे वैभव टिकून असलं पाहिजे, कायम असलं पाहिजे. तिने माहेराचा विचार केला. तिने सांगितले, बाबा मी देवयानीच्या घरी जायला तयार आहे म्हणले, मी लग्नच करणार नाही. हजारो दासी सह त्या ठिकाणी असणार महाराज या देवयानीचं दासत्व त्या ठिकाणी असणार ययाती राजांच्या घरी त्या ठिकाणी करू लागली. शर्मिष्ठा महालात आहे, देवयानी त्या ठिकाणी असणार अरण्यात आहे, उद्यानामध्ये बागेमध्ये ठेवलं तिला. आणि त्यावेळेस त्याच्याकडून असं लिहून बी घेतलेलं आहे बाउंड करून महाराज. राजाला सांगितलं, शर्मिष्ठा सुंदर होती, राजाची राजकन्या होती, आणि ते जर करता राजाच्या नजरेला पडली तर राजा मोहित होईल आणि राजाने तिच्याशी लग्न करील आणि आपल्या मुलीचा त्याग करील, असं मुनीला वाटत होतं. आणि मुनीने त्यावेळेस त्याच्याकडून असं वचन घेतलं होतं की तू शर्मिष्ठेच्या नजरेला पडायचं नाही, शर्मिष्ठेला तू बोलायचं नाही, त्या उद्यानामध्ये जायचंच नाही म्हणले, त्या मळ्यामध्ये. असं लिहूनच घेतलं होतं, वचनच घेतलं होतं. मग राजाने गेलंच नाही. कालांतराने एकदा शर्मिष्ठा त्या ठिकाणी राजाच्या दृष्टीला पडली. योगायोग आश्रमात गेलेले आहेत, बरं काय. आणि मग त्याच वेळेस दोघांचं मन एक झालं आणि तिथेच गंधर्व पद्धतीने लग्न केलं. राजापासून त्या शर्मिष्ठेला तिथं 2-3 मुलं झाली आणि इकडे देवयानीला 2 मुलं झाली. अशी एकंदरीत 5 मुलं झालेली आहेत. आणि मग त्या देवयानीने एकदा शर्मिष्ठेच्या घरी गेले असताना ते लेकरं खेळताना बघितले. लेकरं बघितले आणि विचारलं, म्हणले अगं हे लेकरं कोणाची आहेत? ती सांगत नव्हती, भिवू लागली. नाही म्हणले, सांग, खबरदार आहे तुला, लेकरं कोणाची आहेत? त्याने सांगितले, माझेच आहे. कोणापासून झाले? राजापासून झाले. तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज. आणि ती राग येऊन त्या ठिकाणी रडत बापाकडे हे गाराने सांगितले. बापाला राग आला. बापाने लगेच कमंडलूतलं पाणी घेतलं आणि जावयाला शाप देऊन टाकला. काय शाप दिला जावयाला? जावयाला सांगितलं, तू तात्काळ जर्जर म्हातारा होऊन बसशील, बरं काय, आणि वैवाहिक जीवनाचं तुला सुख मिळणार नाही, असा शाप दिला. पण भोगावं त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागला? लेकीला. लेकीलाच भोगावा लागला ना परिणाम. लेकही वंचित झाली, बरं काय. विवाहित जीवनाचं जे सुख आहे त्याच्यापासून लेकही वंचित झाली. आणि त्याच वेळेस राजाला त्या ठिकाणी असणारा दया आली, म्हणजे भीती वाटली. आणि राजाने काय केलं? महाराजाकडे परत सासरवाडीला गेले, सासऱ्याला हात जोडले, प्रार्थना केली, गयावया केली. कमीत कमी किमान तुमच्या लेकीचा तरी विचार करा मामा, बरं काय. महाराज तुम्ही तुमच्या लेकीचा तरी विचार करा. मी म्हातारा झालोय, आता तुमच्या लेकीचं बघा, ती सुद्धा त्या सुखापासून वंचित आहे, तिच्यावर तरी कमीत कमी दया करा, तिच्यासाठी म्हणून तरी दया करा. अशी
गयावया केली. महाराजांनी आशीर्वाद दिला, जा, जर तुझ्या मुलापैकी एखाद्याने जर तुझं म्हातारपण घेत असेल, त्याचं तारुण्य तुला घेता येईल, आणि कालांतराने तुला हे सगळे संसाराचे भोग भोगून समाधान झाल्यानंतर तुझं म्हातारपण तुला परत घेता येईल, आणि मुलाचं तारुण्य मुलाला परत देता येईल, असा मधला मार्ग काढला आणि उशाप देऊन टाकलं. महाराज परत आले. देवयानीच्या पहिलं मुलाला विचारलं. देवयानीची मुलं सांगितले, म्हातारपण कोण घेते? त्यांनी सांगितलं, बाबा, तुमचं म्हातारपण तुम्हाला, तुमचे कटकर्म तुमच्यास, आता तुमचं म्हातारपण आम्ही घेणार. अरे म्हणले, तुम्हाला राज्य देतोय, मी राज्य देणार आहे, ज्यांनी मला तारुण्य देईल त्याला मी राज्य देणार आहे. नाही म्हणले, तुमचं राज्यही नको, तुमचं म्हातारपण बी नको, राहू द्या म्हणलं, तुमचं तुम्हाला लखलाभ राहू द्या. तिथून परत शर्मिष्ठेच्या महालामध्ये आले. शर्मिष्ठेच्या घरी आल्यानंतर तिथल्या मुलांना विचारलं, म्हणले, बाबा रे, माझं म्हातारपण कोण घेता? मी त्याला राज्य देणार आहे, आणि कालांतराने माझं जे मला दिलेले तारुण्य मी तुम्हाला परत करीन, आणि तुम्हाला दिलेले म्हातारपण मी परत घेईन. त्यासाठी कोण घेईल सांगा? कोणीच त्या ठिकाणी असणारा समोर येईना. त्यावेळेस यदू नावाचा मुलगा समोर आला आणि त्यांनी सांगितलं, बाबा, तुमचं म्हातारपण मी घ्यायला तयार आहे, बरं का, यदू. आणि त्या यदू नावाच्या मुलाने समोर येऊन घेतलं, बरं का. यदू, पुरू, कुरू, ऐका ना, हे मुलाची नाव आहेत. यदू नावाच्या मुलानं म्हातारपण बापाचं घेतल्यामुळं त्याला राज्यावर बशिलं महाराज, बरं काय. आणि राजाने सुखाने त्या ठिकाणी आपल्या दोन्ही पत्न्यांसोबत संसार केला. काही दिवसानंतर ते आपलं म्हातारपण आपण परत घेऊन राजाने आपलं तारुण्य जे होतं त्या मुलाचं त्याला परत केलं, राजावर बसवलं. त्याचं नाव यदू. आणि तेच यदुवंशी म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या वंशात जन्माला आले, त्याच वंशामध्ये सुरसेन नावाचा राजा, त्या राजाचा पुत्र असणारा वसुदेव, आणि त्या वसुदेवाच्या त्या ठिकाणी असणारा लग्नामधला प्रसंग आहे. कृष्ण कोणी केला असेल तर घेऊन ये. आणि मग वसुदेवाचं लग्न आहे. लग्नामध्ये कंस त्या ठिकाणी असणारा आपल्या बहिणीची देवकीची वरात काढू लागलेला, वरात काढू लागलाय. मिरवणूक आहे गावामध्ये, मिरवणुकीमध्ये, आणि स्वतः सारथी झालेला आहे महाराज. आणि वसुदेव त्या ठिकाणी असणार रथामध्ये, नवरी नवरदेव वसुदेव देवकी त्या ठिकाणी असणार रथामध्ये बसून आहे. आणि वरात निघाली, तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली महाराज. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितलं, अरे तू एवढ्या मोठ्या लव्या जमाने वरात काढतोयस कंसा, पण एक लक्षात ठेव, ज्या बहिणीची तू वरात काढतोस त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुझ्या जीवाचा वैरी आहे, आणि तो जन्माला आल्यानंतर तो तुझा काळ बनणार आहे, असं सांगितलं महाराज. बरं का, असं सांगितल्याबरोबर कंस बिथरला. ज्या मुलीच्या पोटी त्या ठिकाणी असणार महाराज, ज्या बहिणीच्या पोटी 8व्या क्रमांकाचा जो मुलगा माझा शत्रू बनत असेल, तर मग बहिणीलाच ठेवून जर गेलं, बहिणीलाच जर मारलं, तर तो कुठून जन्माला येईल? जन्माला येण्याचा प्रश्नच उरत नाही, असं त्यांनी ठरवलं. रथावरून उडी मारली, देवकीचे केस धरले नवरीचे आणि खाली पाडलं. शमशेर काढली महाराज कमरेची, वार करण्यासाठी धावला. त्यावेळेस सुरसेनाने सांगितलं, बरं का, वसुदेवाने हात धरला आणि कंसाला विनंती केली. अरे म्हणले, केवढा मोठा तू, एवढा मोठा वीर, बरं का, एवढा धुरंधर योद्धा, या भारताच्या भूमीमध्ये तुझ्यासारखा त्या ठिकाणी असणारा वीर, तेवढा बलशाली कोणी नाही आहे. बरं का, 9000 हत्तीचं बळ ज्याच्याकडे, त्या मथुरेवर कोणाची मजाल झाली नाही आतापर्यंत स्वारी करण्याची, आणि एवढा बलशाली वीर तू मरणाला भीतोस, आणि मरणाच्या भयासाठी, मरण चुकवण्यासाठी बहिणीची हत्या करतोस.
स्त्री हत्या असं म्हणून त्या ठिकाणी असणार त्याला वारलं, तर का बाजूला सारलं. आणि मग त्यांनी सांगितलं, म्हणले तुला जर त्या ठिकाणी असणारी भीती वाटत असेल, आमच्या पोटचं जर बाळ जर तुला मारत असेल, तर आम्ही वचन देतो आम्हाला तुरुंगात टाक. आणि झालेले मूल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या स्वाधीन करू, असं त्या ठिकाणी वचन घेतलं. 8वं मूल त्या ठिकाणी स्वाधीन करण्याचं ठरवलं, तुरुंगात ठेवलं. आणि तुरुंगात ठेवल्यानंतर तुरुंगामध्ये त्या ठिकाणी असणार हे राहू लागले पती पत्नी. पहिला मुलगा त्या ठिकाणी असणार जन्माला आला, वसुदेवाने उचललं आणि कंसाच्या स्वाधीन करण्यासाठी राजवाड्यामध्ये घेऊन आलं. कंसाला सांगितलं, महाराज हा माझा पुत्र आहे, माझा पहिला मुलगा, बघा याचं काय करायचं. कंसाने भाष्याला हातामध्ये ओसंगी घेतलेला आहे आणि बघितलं तर एवढा सुंदर गोंडस त्या ठिकाणी असणारा बाळ. कंसाला दया आली आणि कंसाने सांगितलं, म्हणले पहिलं बाळ मी का मारू, माझा हा वैरीच नाही, 8वा मुलगा वैरी आहे आणि त्याला मी मारणार आहे, मी याला कशासाठी मारू म्हणले. एवढं सुंदर लेकरू. दया आली आणि कंसाने सांगितलं जा घेऊन. परत त्या ठिकाणी असणार आलं आणि तोपर्यंत नारद मुनी त्या ठिकाणी कंसाला सांगितले, म्हणले अरे का वेडा झालास का म्हणले, बरं काय कुणी कुण मोजत येईल काय सांगता येते, भगवंताची त्या ठिकाणी असणारी माव कोणाला कळाली. बरं काय सुरुवातीपासून मापलं तर पहिलं 8वं होते आणि सुरुवातीपासून मापलं तर शेवटचा 8वा क्रमांक येते आणि शेवटपासून मापलं तर पहिला 8वं क्रमांक येते. देव कुणीकून मोजल काय सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी असणारा तो भरवसा खाऊ नकोस. कंसालाही खरं वाटलं आणि तो शिबिकेमध्ये म्हणजे तुरुंगामध्ये धावत आला. आल्यानंतर त्याने बहिणीजवळ दिलेले स्तनपान करत असलेले बाळ, महाराज आजान त्या ठिकाणी असणार बाळ आहे आणि त्या बाळाचे दोन्ही त्या ठिकाणी असणार पाय धरले आणि देवकीच्या जवळून हिसकावून घेतलं, गरगर गरगर फिरवले. एक चंडशिळा होती तुरुंगामध्ये, त्या चंडशिळेवर आपटलं महाराज. जसं पिकलेले फळ आपटल्यानंतर जसे शतचूर्ण होते तशा प्रकारचे चितड्या उडाल्या महाराज लेकराच्या. बाळ गतप्राण झाला. एक नाही, दोन नाही, तब्बल 6 बाळ मारली. 7व्यानी असणारी आमची देवकी माता गरोदर आहे. त्यावेळेस 7व्या वेळेस असणार वैकुंठामध्ये विचार चाललेला आहे आणि भगवान परमात्म्याने बलिराम दादाच्या रूपाने शेषाला पाठवून दिलेले आहेत. शेषाला पाठवून दिलेले आहेत. लक्ष्मीला सुद्धा आदेश दिला, तुम्ही जा म्हणले कौंडण्यपुराला आणि तिथे भीष्मक नावाच्या राजांच्या पोटी तुम्ही जन्म घ्या. विदर्भ देशामध्ये आजही त्याला विदर्भच म्हणतात त्या भागाला, बरं का. आणि तिथे भीष्मक नावाचा राजा आणि त्या राजाच्या पोटी लक्ष्मी माता त्या ठिकाणी असणार रुक्मिणीच्या रूपाने येणार असे सगळा बेत ठरला. आणि बेत ठरल्यानंतर थोडं थांबू द्या, 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं फक्त, थोडं थांबा, फक्त 5 मिनिटं थांबा. आणि भगवान परमात्मा बलिराम दादाला पाठवून दिले महाराज. 7व्याने किती गरोदर आहे, योगमायेला लगेच पाठवून दिलं. रोहिणीचा गर्भ काढला, देवकीचा रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवलं. कुठं? नंदाच्या घरी. आता भगवान परमात्मा आलेले आहेत. 8व्यानी गरोदर आहे. कंसाला वाटलं 7वा जिरालाय, भीतीपोटी जिरालाय, मलाच बिहून जिरालाय. आता 8व्यानी गरोदर आहे, आता रक्षण करा चांगलं म्हणले. डोळ्यात तेल घालून जपा म्हणले 8व्याला, असा आदेश दिला. योग्य वेळी महाराज कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी असणारा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि देवकी मातेला बोलू लागली. आणि देवकीला म्हणू लागली, आई मी आलोय, मी तुझा बाळ होऊन आलोय. अरे म्हणले कृष्ण आहे भगवंता, असा 8 वर्षाचा बाळ कोणाला झाला का म्हणले. बरं काय, जन्मले 8 वर्षाचा. आणि आता असा जर तू जन्माला आलो आणि मी तुझा म्हणून जर काय त्या सांगून घेतलो, कोण ऐकील, कोणाला खरं वाटेल. तुला लहान व्हावं लागेल बाळा, देवा तुला लहान व्हावं लागेल. आणि मी त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, मी लहान व्हायला वेळ लागणार नाही, मी लहान होईन.
पण मी लहान झालो की तुम्हाला त्या ठिकाणी असणारी भीती आहे. मला तुम्हाला सांभाळणं फार कठीण जाईल. त्याच्यासाठी एक काम करा की मला इथे ठेवू नका महाराज, मला इथून असणारा हलवा म्हणले. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळा, मजलेच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. नंदाच्या घराला येऊ द्या, इकडे येऊ द्या. बलिराम दादाला बी येऊ द्या इकडं. गवळण सांगे हो, गवळण सांगे हो, सांगे हो गवळणीला, गवळण सांगे हो, सांगे हो